वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये 15 चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स. तर त्याच्यातला सगळ्यात लास्ट प्रॅक्टिस सेट जो आहे आपल्या टेक्स्टबुक मधला प्रॅक्टिस सेट 55. तर त्या प्रॅक्टिस सेट 55 चे जे आन्सर्स आहेत, सोल्युशन आहेत, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर क्वेश्चन काय आहे? द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन अ क्लास गिवन इन अ सेंटीमीटर, ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डेटा. तर अशा प्रकारे काय करायचं, आपण फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं. तर याच्यामध्ये चिल्ड्रन जे आहेत त्यांची हाईट दिलेली आहे. पहिल्या कॉलम मध्ये काय येणार? हाईट येणार. दुसऱ्या कॉलम मध्ये जे आपण काउंटिंगसाठी टॅली मार्क वापरतोय, तर ते टॅली मार्क येणार आणि फ्रिक्वेन्सी. तर ते टॅली मार्क काउंट करायचे आणि ती फ्रिक्वेन्सी लिहायची. फक्त टॅली मार्क साठी लक्षात ठेवा 1 2 3 4 5 असेल तर अशी क्रॉस लाईन. तर हा रूल तेवढा तुम्हाला माहिती पाहिजे. आता सगळ्यात रेंज आधी तुम्ही ठरवा. लोएस्ट नंबर आहे सगळ्यात कमी 131 आणि मॅक्सिमम नंबर आहे 140. तर हे सगळे नंबर आधी असे लिहून काढा 140 पर्यंत. तर सगळ्यात सुरुवात कुठून करणार आपण? तर त्याची सुरुवात करणार आपण 131 किती वेळा ते काउंट करणार. 1 इथे एक आहे, त्याच्यानंतर 2 आणि 3. सो किती टाइम्स आहे? 3 टाइम्स. 1 2 3 इथे लिहिलं 3. त्याच्यानंतर दुसरा 132 बघायचा आहे. 132 किती टाइम्स आहे? तर 132 हा 1. परत त्याच्यानंतर आणखी कुठे आहे? 2 आणि 3. सो हा सुद्धा किती टाइम्स आहे? 3 टाइम्स. 1 2 3. ओके. त्याच्यानंतर 133 किती आहे तो काउंट करायचा. 133 काउंट करायला सुरू करूया आपण. 133 1 2 3 4 5. सो तो टोटल किती टाइम्स आहे? 5 टाइम्स. 1 2 3 4 अँड 5. सो इथे लिहिलं 5. त्याच्यानंतर 144 तो किती वेळा आहे तो काउंट करूया. 144 इथून बघूया. तर हा पहिला आहे 134 हा पहिला, दुसरा आणि इथे एक आहे तिसरा. सो टोटल किती झाले? ते 4 झाले. सॉरी 3 झाले. 1 2 3. ओके. सो 3 झाले. तर 135. सो 135 काउंट करूया किती वेळा. 135 जर याच्यात काउंट केलं 1 हा एक आहे. हा 1 झाला. त्याच्यानंतर 2 आणि जस्ट मिनिट 3 हा एक. 1 2 अँड 3. सो 135 पण किती टाइम्स आहे? 3 टाइम्स. ओके. 3 टाइम्स. त्याच्यानंतर पुढे तो झाल्यानंतर 136. 136 आपल्याला काउंट करायचा आहे. तर तोही घेऊया. 136 इथे एक आहे हा आणि हा दुसरा आहे इथे 136. सो 136 किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. तो केल्यानंतर 137. 137 इथे जर का आपण बघितलं 137 घेताना तोही काउंट करूया. एक इथं आहे 137 हा एक आहे आणि हा एक. म्हणजे 2 झाले. 137 2 टाइम्स. त्यामुळे इथे किती येणार? 2 येणार. 138. 138 याच्यामध्ये जस्ट मिनिट. हा इथे आहे 138. हा सिंगल टाइम आहे. जस्ट मिनिट. 1 139. 139 जो आहे तो काउंट करूया आपण. इथे एक दिसतोय 1 देन 2 3. सो टोटल 3 नंबर्स आहेत इथे. म्हणजे 139 हे 3 टाइम्स. सो किती आलं? 3. सगळ्यात लास्ट आलेला 140. 1 2 3 4 अँड लास्ट 5. सो किती टाइम्स आहे तो? 5 टाइम्स. म्हणजे 1 2 3 4 5. सो आता टोटल जर केली आपण 3 + 3 6 येणार. 11 5 केलं ॲड. 14 17 19 21. परत हे 22 25 आणि 5 30. टोटल किती आलं? 30. आणि चिल्ड्रन पण किती होते? 30. म्हणजे हे आपलं करेक्ट आहे. ओके. अशा प्रकारे काउंटिंग करायचं आणि त्यानंतर पुढचे जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. ओके. नाव सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये जर काही ते आपण बघितलं, इन अ सर्टन कॉलनी देर आर 50 फॅमिलीज. त्या कॉलनीमध्ये टोटल फॅमिलीज किती आहेत? 50. द नंबर ऑफ पीपल इन एव्हरी फॅमिली गिवन बिलो. प्रत्येक फॅमिलीमध्ये किती पीपल आहेत ते दिलेलं आहे.
तर त्याचा सुद्धा फ्रिक्वेन्सी टेबल काढायचा. त्यासाठी 3 कॉलम करायचे, नंबर ऑफ पीपल इन अ फॅमिली, टॅली मार्क आणि फ्रिक्वेन्सी. तर लोएस्ट नंबर किती आहे? 1 आहे आणि हायेस्ट नंबर किती आहे? 5. तर हे सगळे नंबर यातले लिहून काढायचे आणि मग त्याचं काउंटिंग करायचं. तर सर्वात पहिल्यांदा 1 बघूया. तर याच्यामध्ये 1 असणाऱ्या किती फॅमिलीज आहेत ते आधी काउंट करूया. 1 ते एकच दिसतोय, त्यामुळे 1 ला 1 असं आहे. 2 आता काउंट करूया आपण. तर 2 जर काउंट केलं आपण, याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, ओके, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 and 13. सो टोटल किती आहेत ते? 13. सो 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3. सो 3 आले. आता पुढचा जो करायचा तो 3 किती टाइम्स आहे तो कॅल्क्युलेट म्हणजे फाइंड आउट करायचा. 3 जर इथे बघितलं, 3च्या बाबतीत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि इथे एक राहिला तो 16. तो किती टाइम्स आहे? 16. सो 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5 and 1. 5, 5, 5, 15 झाले आणखी 16. सो टोटल किती झालं? 16 झालं. त्याच्यानंतर 4 किती टाइम्स आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. 4. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, इथे एक राहतोय 12 आणि हा एक 13. सो 4 किती टाइम्स आहे? 13. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3. म्हणजे 4 किती टाइम्स आहे? 13 टाइम्स. आणि लास्ट 5 राहिलेले 5 किती टाइम्स आहेत ते बघूया. 5 हे काय? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके. सो 7 टाइम्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हा किती आला? 7 टाइम्स आला. आता टोटल फाइंड आउट करूया. या सगळ्याचे ऍडिशन करून घ्यायचे. 1 + 3 4 येणार. 4 + 16 20. 20 + 13 केले 33 आणि हे 7. सॉरी, इथे काउंटिंग बघूया परत एकदा. 4 आले. 4 + 60 20. ओके. सॉरी, इथे 13 आहे. इथे मी चुकून 3 लिहिलं ना, गडबडीत बघायचं. हे सगळं टॅली केल्यावर किती येते? 13. सॉरी. सो तो नंबर आहे 13. त्यामुळे टोटल किती येणार? 50. इथे काउंट करताना टॅली मार्क दिलेत आपण बरोबर. फक्त हे करेक्शन करा. 3च्या ऐवजी तिथे किती येणार? 13 येणार. सो टोटल झाले आपले 50 आणि 50 फॅमिलीज होते. त्यामुळे आन्सर आपलं करेक्ट आहे. ओके. हे 13 आहे तेवढं नोट करा. Now next, third question. A dice was cast 40 times. Each score noted is given below. Draw up a frequency table for this data. तर एक डाईस आहे आणि त्याच्यावर त्या डाईसवर 1 to 6 असे 1, 2, 3, 4 मागच्या बाजूला 5 खाली 6 तर असे नंबर आहेत आणि तो डाईस काय केलाय? थ्रो केलाय आणि त्याच्यावर जे नंबर मिळत आहेत ते काउंट केले. नंबर किती असतात डाईसवर? 1 पासून ते किती? 6 पर्यंत. ते इथं दिलेले आहेत. तर ते काउंट करून टॅली मार्क मध्ये लिहायचं. तर सुरुवात करूया आपण 1 पासून. 1 पासून केल्यानंतर 1 किती आहेत ते काउंट करूया. सगळ्यात पहिल्यांदा 1. 1 इथे आहे 1. परत आणखीन कुठे आहे? इथे. सो 1 आहे 2 टाइम्स. म्हणजे इथे येणार 2. त्यानंतर 2 किती आहे तो काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सो 2 किती टाइम्स आहे? 8 टाइम्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सो 2 8 टाइम्स झाला. त्याच्यानंतर 3, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. सो 3 किती टाइम्स आहे? 13 टाइम्स. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 10 झाले. 11, 12, 13. सो 13 आले. त्याच्यानंतर 4 काउंट करायचं आपल्याला. 4 किती टाइम्स आहे ते. 4 काउंट करताना इथे 1,
2 3 त्याच्यानंतर इथे एक राहिला 4 5 6 7 and 8. सो 4 किती टाइम्स आहे? 8 टाइम्स. 1 2 3 4 5 6 7 8. तर तो येणार 8 टाइम्स. नाव 5 किती आहेत ते काउंट करायचे. 5 काउंट करताना 1 त्याच्यानंतर आणखी आहे ते 2 3 इथे एक आहे 4 आणि हा एक राहिला 5. सो 5 किती टाइम्स आहे? 5 टाइम्स. 1 2 3 4 5. ओके, 5 टाइम्स. नाव 6 बघूया किती टाइम्स आहे. 1 2 3 4. सो 6 किती टाइम्स आहे? 4 टाइम्स. 1 2 3 4. ओके, 4. आता या सगळ्यांची जर ऍडिशन केली आपण 2 प्लस 8 येणार 10, 23 येणार, 31 प्लस 5 केले त्याच्यात 36 प्लस 4 40 टाइम्स. म्हणजे आपल्याला दिली होती इथं फ्रिक्वेन्सी 40. ओके, त्यामुळे आपलं काउंटिंग जर करेक्ट आलं तर बऱ्यापैकी आपलं करेक्ट येतं. ओके, नाव फोर्थ क्वेश्चन. The number of chapatis that 30 children in a hostel needed at every meal is given below. Make a frequency table for the score. एका जेवणावेळी 30 मुलांना जेवढ्या काही चपाती लागतात तर त्या इथं नंबर्स दिलेले आहेत आपल्याला, त्या नंबर्स मध्ये दिले. तर ते नंबर्स किती वेळा आहेत ते टॅली मार्कनं आपण काउंट करायचं आणि फ्रिक्वेन्सी टेबल जो आहे तो तयार करायचा. त्यासाठी काय करायचं? नंबर ऑफ चपातीज हा पहिला कॉलम येणार, टॅली मार्क आणि फ्रिक्वेन्सी काउंट करून द्यायचे. तर नंबर लोएस्ट किती आहे? 2 आहे आणि हायएस्ट नंबर किती आहे? 5. ओके, तर आता इथे 2 किती वेळा आहे तो काउंट करूया आपण. 2 काउंट करताना 1 2 3 4 5 6 7 8 and 9. ओके, 2 किती टाइम्स आहे? 9 टाइम्स आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9. then 3 काउंट करायचा. तर 3 काउंट करताना 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सो 3 किती टाइम्स आहे? 10 टाइम्स. म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 5. टोटल किती झालं? 10 टाइम्स झालं. आता 4 करूया. 4 किती वेळा आहे ते काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, सो 4 किती टाइम्स आहे? 8 टाइम्स. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 5 राहिलेले 5 किती टाइम्स आहेत ते काउंट करूया. तर 5 काउंट करताना इथे हा एक राहिला 1 2 and 3. सो टोटल किती राहिले? 3. 1 2 3 0 3. आता टोटल फाइंड आउट करूया आपण. 9 प्लस 10 केले 19 आले, प्लस 8 केले 27 आणि परत 3 ऍड केले म्हणजे किती झाले? 30. हे बरोबर आहे, 30 चिल्ड्रन्स. एवढे टॅली आले की आपलं करेक्ट आहे. इथे आपण सगळे एक्झाम्पल जे ह्या प्रॅक्टिस मध्ये आहेत ते कव्हर केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो पुढचे मिसलिनियस एक्सरसाइज आहे तो बघूया आणि आपण जे सगळे प्रॅक्टिस सेट तयार केले त्याची प्लेलिस्टची लिंक खाली दिलेली आहे. त्याचे तुम्हाला सगळे प्रॅक्टिस सेट आतापर्यंतचे जे सगळे झाले ते सगळे प्रॅक्टिस सेट मिळून जातील.